चांगला विषय घेऊन आलोय. पण सगळ्यात पहिले मुस्लिम बांधवांसाठी माझ्याकडून ईदच्या खूप 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 शुभेच्छा. आज जो विषय घेऊन आलोय तो माझा स्वतःचा आहे, पर्सनल आहे. त्यासाठी मला बोलायचं होतं. जे माझ्या आयुष्यात झालंय ते मी माझ्या हातानेच करून घेतले. त्याचा त्रास माझ्या घरातल्यांना आणि माझ्या बायकोला आज होतोय. काही जे दिवस असतात ना पहिले, म्हणजे लहानपणीचे म्हणजे एकदम एवढं पण लहान नाही, एक 10वी नंतरचे, म्हणजे तेव्हा तर सगळ्यांना अक्कल असतेच. आपण काय करतो, काय त्या वयात म्हणजे माणूस कसं आलं असतं, जसं ते बोलतात ना प्रेम आलं असतं, तसं माणसाचं वय जसं वाढत जातं ना तेव्हा ते कळतं की आपण काय करतो ते काय नाही. तेव्हा कशी आपल्याला कमाई नाही काय नाही, तेव्हा ते फॅमिली कमवते. आपण ज्या गोष्टीवर हात ठेवतो ती फॅमिली आपल्याला आणून देते. तेव्हा आपल्याला ती अक्कल कळत नाही की काय करतोय आपण. आपण फक्त हट्ट करतो की आई मला हे पाहिजे, बाबा मला हे पाहिजे. पण ते बिचारे कुठून कमवतात, कसे कमवतात आणि काय करून आणतात आपल्याला काहीच माहिती नसतं. फक्त आपलं काम असतं की आपल्या आई बापांना सांगायचं की हे मला पाहिजे, ते बिचारे कुठूनही काही करून आणून देतात. असे दिवस माझे पण गेले, चांगले गेले. माझी आई वडील तर मी लहान असताना एक्सपायर झाले. माझ्या आईने मला आणि माझ्या बहिणीला, आम्ही दोघं बहीण भाऊ, लहानपणापासून कधी आम्हाला असं दुखावलं नाही. भले लोकांसारखं नाही एवढं चांगलं, पण तिच्याकडून तेवढं व्हायचं ना, तिने आम्हाला सुखात ठेवलं. आणि आम्हाला अपेक्षा पण नव्हती माझी आई काय करावं आमच्यासाठी, कारण की ती काही करायची ना त्याच्यात आम्हाला भरपूर काय होतं, सुख होतं. असे काहीतरी दिवस गेले, वय वाढत गेलं, 10वी झाली. 2002ला माझी 10वी झाली. तेव्हा आम्ही राहायचं पनवेलला, कळंबोली म्हणून. तिथून आई माझी CSTला जायची कामाला. तर पहिले कसं पनवेलवरून ट्रेन नव्हती, वाशीच्या पुढून म्हणजे मानपूर पासून ट्रेन चालू होती. तर कमीत कमी तिकडे वयाचे 13-14 वर्ष माझ्या वयाचे, माझ्या आईचे ना, माझ्या वयाचे 13-14 वर्ष मी तिथे काढले. तर माझ्या आईला लांब म्हणायचं, तर आई काय बोलली आपण जुईनगरला जाऊ, तिथे रेल्वे क्वार्टर्समध्ये राहू. माझी आई रेल्वेत होती, रेल्वे क्वार्टर्समध्ये राहू. ते मला कसं, आता आपण लहानपणापासून एका एरियात राहतो तर ते एरिया सोडायचं आपल्याला मन होत नाही, कारण की ते मित्र लहानपणामध्ये एकत्र राहिलेलो आहे. तर मी आईला बोललो आई नको, मला नाही पटत आहे. पण कसं आहे शेवटीला आईच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही. आलो जुईनगरमध्ये. मी इकडून 10वीचा लास्ट पेपर माझा इंग्लिशचा होता, तर इथून मी जुईनगरवरून कळंबोलीत द्यायला गेलो. तर मला इथे काय पटत नव्हतं, इथले म्हणजे माणसं तेव्हा कशी नवीन नवीन आपल्याला कुठल्या एरियात गेलो तर आपल्याला पटतच नाही. तर मी गेलो, राहिलो. रोज मी जुईनगरवरून कळंबोलीत जायचो मित्रांजवळ. त्यात टाईम जात नव्हता, कंटाळा येत होता. 10वी पास झालो, कॉलेजला ॲडमिशन घेतलं. कॉलेज मी पण CSTला ॲडमिशन घेतलं. तर आईला म्हणजे आईच माझं सगळं काय तेव्हा करायची. काय एवढं नॉलेज नव्हतं ना आपल्याला. मी म्हणजे कुठे जास्त फिरलो नव्हतो त्यावेळी. तर आईने मला तिथे ॲडमिशन घेऊन दिलं. ॲडमिशन झालं दिलं. 11वी 12वीला मी फेल झालो. ॲक्च्युली मी कॉलेजमध्ये बसतच नव्हतो. जे आहे ते माझा रिअल फॅक्ट सांगतो तुम्हाला, काही खोटं नाही आहे. आयुष्यात जे करायचं आहे ना ते मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. फक्त हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. त्यावेळी कसं आईने ॲडमिशन करून दिलं. आई कामात बिझी, पाठीमागे कोण बघणार नव्हतं. मी मस्त मजा करायचो, कॉलेजला जायचो मित्रांबरोबर, नरिमन पॉईंटला जाऊन बसायचो. त्यावेळी ते डोक्यात नव्हते की आपण काय करतोय आयुष्यात, आपल्याला पुढं काय करायचंय. झाले 2 वर्ष गेले. 12वीचा रिझल्ट आला, फेल झालो. रडलो. नंतर विचार रडून फायदा काय, आपणच केले. तेव्हा पण काय अक्कल नाही घडली. गेलो फिरलो बिरलो. परत 12वीचा रिझल्ट फेल आल्यानंतर विचार केला आता काम धंदा करायला. कामाला पण भरपूर ठिकाणी गेलो, पण कुठे मन नव्हतं लागत, कुठेच नाही. एक दिवस जायचं, लगेच दुसऱ्या दिवशी सोडून टाकत होता. ती सवयच नव्हती ना आपल्याला कामाची. मग बोललो धंदा करूया, बिझनेस करूया.
स्टार्टअप काहीतरी होईल आपलं. कसलं काय, पहिला रिअल इस्टेट खोललं, काहीच नाही, लॉस. मोबाईलचं दुकान खोललं, लॉस. मग विचार करा, गाडी घेऊया आपण, टुरिस्टचा धंदा चालू करूया, लॉस. ह्याच्यामुळं माझ्या आईला मी खड्ड्यात घातलं. ते तर झालं. माझा स्वभाव असा होता की मला राग पटकन यायचा. लोक काही मला बोलले ना, तर मी पटकन म्हणजे त्यांना बोलायच्या पहिलं पहिलं माझा हात उचलायला. ही माझी सगळी घाण सवय होती. त्याच्यामुळे मी जेलमध्ये पण जाऊ लागलो. त्या गोष्टीमुळे सर्वात मोठी गोष्ट ही माझ्या आयुष्यातली एक, की माझ्यामुळे माझ्या आईला लय त्रास झालेला. ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, की जे आईबाप बोलतात ना मुलांसाठी, ते सगळं खरं असतं. कारण की त्यांच्याच ठिकाणी अजून कोण नसतं. तुमच्या अडचणीत तुमचा मित्र येत नाही, नातेवाईक येत नाही, कोण येत नाही. जो कोण माणूस पहिला समोर येतो ना उभा, तो आई आणि बाप. ह्या दोन व्यक्ती अशा आहेत त्या कधीच कोणाला आपल्या पोरापर्यंत पोहोचून देत नाही. किती काय असू द्या, ते बिचारे कुठूनही काय करून पोरांसाठी ती वाट जी असते ना, ती मोकळी करून येतात. मी आतमध्ये गेलो, 2 दिवस आत होतो. माझी आई जेव्हा फर्स्ट टाइम पोलीस स्टेशनमध्ये पायरी चढली ना, मला भेटायला आली, माझ्या डोळ्यात पाणी आले की आपण काय केलंय. आता माऊलीने आपल्याला काय कमी नाही करू दिलं. ज्या गोष्टीवर मी जी गाडी पाहिजे ती मला घेऊन दिली. असं कधीच करू नये कोणी. स्वतःच्या आई बापाला खुश ठेवा, आयुष्यात भरपूर मोठं व्हाल. कारण की आई आणि वडील ही व्यक्ती अशी आहे ना, तुम्हाला दुःखातून सुखात आणेल आणि स्वतः दुःखात जातील, ही अशी व्यक्ती आहे. मी कधीच बोलणार नाही की पोरांनी माझ्या असं वाईट केलंय, लोकांसमोर आपल्या पोराचंच कौतुक मारतील. हे अनुभव आहे मला, माझ्या गोष्टीतून आलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद.